आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि तू या घरातली मेड सुद्धा बिझनेस करते आणि तुझी ती पण लायकी नाहीये. त्या गोष्टीचं वाईट वाटायचं सोडून दुसऱ्याचं कौतुक करत बसलीस. सुमित, गौरीजी या घराच्या मेड आहेत, तरी त्यांनी घरातली कामं सांभाळून हा बिझनेस उभा केला आणि वाढवला देखील. त्यामुळे त्यांचं कौतुक व्हायलाच हवं. सतत काय मेड मेड करताय हा? तिने एकटीने सगळं नाही केलंय. रोहितही तिचा बिझनेस पार्टनर आहे, हे विसरताय का सगळे तुम्ही? हा माझा नवरा, हाही इक्वली बिझनेस पार्टनर आहे. असतील असंही व्यवसाय करणं हे कठीणच आहे, पण त्या व्यवसायाची सुरुवात कोण करतं आणि त्याची संकल्पना कोणाची, आम्ही याची दखल घेतो. कारण शेवटी संकल्पना महत्वाची. सी, किती कौतुक चाललंय. ती तुझ्या नावावर सगळं करणार हे सांगितलंय ना तिने. जर बिझनेस तिने तुझ्या नावावर केला नाही तर मी डिवोर्स देईन. एक्सक्यूज मी, पण नाही म्हणजे ह्या इंटरव्ह्यूचा गौरीजींना काय फायदा होणार त्यांचा बिझनेस ग्रो होण्यात? कसं होतं ना, अनेक लोक कष्टांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण करतात. ते यशस्वीही होतात, पण त्यांच्या कष्टांना मोठ्या स्तरावर फारसा वाव दिला जात नाही. आमच्या या पुरस्कारामुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. जगापर्यंत त्यांचं काम पोहोचायला मदत होते. अशा प्रयत्न करणाऱ्या कित्येक लोकांना प्रोत्साहनाची गरज असते आणि उत्तेजनाची देखील. त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. शिवाय उत्तम मार्गदर्शकांकडून मदतही केली जाते. अरे वा, हे तर फारच उत्तम आहे ना. या सगळ्याची गौरीच्या व्यवसायाला मदतच होणार आहे काय? हो ना. आत्ता खरं गौरीच्या कष्टांचं चीज होईल. पण गौरीजी आहेत कुठे? मी बोलवतो तिला. तुम्ही तयारी सुरू करा. रोहितचं काही काम होतं का? ते मुलाखत घेणारे आलेत. अरे वा, ऑल द बेस्ट. छान मुलाखत द्या. नाही नको, तू मुलाखत दे. मी कशी देणार मुलाखत? अहो मी बिझनेस तर नको सोडूस. हा बिझनेस हे यश तुझे. खोटेपणा करून मला यश नाही मिळवायचं आणि तुझा हक्कही मला हिरावून नाही घ्यायचा.
ऍक्च्युली माझंच चुकलं. मी पुन्हा एकदा इतरांच्या दबावाखाली येऊन चुकीची पळवाट निवडत होतो. मला चोर मार्गाने यश नाही मिळवायचं गौरी. पण रोहित सर, सोहा मॅडमला हे मान्य नसेल. माझ्या संसाराला वाचवण्यासाठी तुझ्या स्वप्नांना धुळीत नाही मिळवू शकत. आणि तू हे सगळं डिझर्व करते हे मला माहित असून सुद्धा मी तुझा बिझनेस घेतला तर लोकांसमोर मी काय आदर्श ठेवू? आणि लोकांचं सोडच, मी स्वतःला नजरही नाही भिडवू शकणार. सुहाला जर खरंच माझ्यावर विश्वास असेल तर थांबेल ती माझ्यासाठी. पण माझा संसार वाचवण्यासाठी मी तुमचा बिझनेस नाही चोरू शकत. मग भले कियानला आणि सुहाला. रोहित, खाली आता काही बोलला का नाहीस? हा, आणि त्या चीफ मेडच्या रूम पाशी काय चाललं होतं तुमचं? रोहित, मी काहीतरी बोलतेय तुला. काय गोलू गोलू चाललं होतं तुमचं? काही चालू नव्हतं. ती मेड सगळं तुझ्या नावावर करणार होती. काय झालंय त्याचं? रोहित, मला उत्तर हवंय. त्या मेडनं तुझ्या नावावर बिझनेस केलाय का? तिने प्रॉमिस केलं होतं ना, मग काय झालंय त्याचं सांग ना. रोहित, ते काय नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि तिच्याकडून पेपर्सवर साईन कर. मला तिच्यावर ट्रस्ट नाहीये. आता काय, लोक कौतुक करतायत, पैसा मिळतोय म्हटल्यानंतर तिचा डिसिजन लगेच बदलू शकतो. प्लीज जा ना यार. व्हॉट डू यू मीन बाय बघू? हा, तू जाणारच की नाही एवढं सांग. बघ सोहा, मी तो बिझनेस माझ्या नावावर नाही करू शकत. कारण तुझं आणि तिचा बिझनेस सोडून काहीतरी चाललंय म्हणून तू मला हट करतोयस, पण तुला तिला हट करायचं नाहीये. सोहा, काय बोलतेस तू? जरा तरी विचार कर. माझं प्रेम आहे तुझ्यावर. प्रूव्ह कर की तू माझ्यावर प्रेम करतोस. काहीतरी कर ना माझ्यासाठी. सतत तिचा विचार का करतोयस तू? आणि त्या चीप मेडला का हवाय बिझनेस? भांडी घासाची लायकी आहे तिची. तिने तेच केलं पाहिजे. ओके रोहित, मला कंटाळा आलाय माझ्या मैत्रिणींसमोर मान खाली घालून राहायचा. कधीतरी मला प्राऊड फील होईल असं वाग ना. सोहा, असा खोटेपणा करून गौरीचा बिझनेस बळकावून तुला प्राऊड फील होणार आहे का माझ्यावर? हा असा खोटा यश काय कामाचं? तुला खोटं यश? तू इक्वली बिझनेस पार्टनर आहेस तिचा, आणि एवढंच आहे ना तर तिला तिचे शेअर्स देऊन टाक. सिंपल. असं नाही करू शकत. आणि मेन म्हणजे बिझनेस तिचा आहे. तिने सुरुवात केली बिझनेसची. तिने मला बिझनेस मध्ये घेतले, मी नाही तिला घेतले. मला कंटाळा आलाय तुझे रिझल्ट ऐकून. पेशन्स संपलेत माझे आता. आज जर गौरीने बिझनेस तुझ्या नावावर केला नाही तर मी तुला डिवोर्स देईल, आणि हे कन्फर्म आहे. ऐक रोहित, तू आत्ता खाली इंटरव्ह्यू द्यायला यायचंय, आणि तू आला नाहीस तर तू किती लूजर आहेस हे मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेन. बदनामी करेल मी तुझी. इवन मी हे कियानलाही सांगेल की त्याचा बाप किती चीप आहे, की तो बायको आणि मुलाला सोडून एका चीप थर्ड क्लास मेडचा विचार करतोय. हा दादा,
ही जागा तशी ठीक आहे ना, म्हणजे उजेड वगैरे बरोबर आहे ना? हो सर. पैठणकरांकडे उजेडाचा काही प्रॉब्लेमच नाही, खूप उजेड असतो. आम्ही लॅम्प जस्ट हाऊस म्हणून चालू ठेवतो, बाकी प्रकाश तर खूपच आहे. बाकी सगळं ठीक? एकदम परफेक्ट सर. ओके. आणि काही लागलं तर सांगा, मी इथेच आहे. ए चंपा, काय लागलं तर काय, मी आणणार ना सगळं. चंपा? मी चंपा नाही, मी पुष्पा आहे. तेच ते. नाही, तुम्हाला काय लागलं तर मला सांगा. हो कॅमेरेवाले थोडं इकडे घ्या. हा ते मी कसं आहे, पहिले ड्रायव्हर होतो, नंतर मग कुक झालो, त्याच्यानंतर मग मी हेड सर्वंट झालो. मग 150 वर्षापूर्वी. चंदू शेठ, मुलाखत गौरीजींची, तुमची नाही. तसं गौरीजी कुठे? गौरी मॅडम. गौरी मॅडम कोण आहे? गौरी 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 आलो. चंदू शेठ, गौरीजी येते. येत आहेत गौरीजी. आले. काय झालं? ते इंटरव्ह्यू वाले येऊन बसलेत घरी. किती काम करत बसतेस? असं वागते का कोणी? स्पेशल आहे ना ते. पार्टनर बोलला आता तू फेमस होणार. ये खाली बस. आई, तिथे जाऊन गप्पा नाही बसायचं, मोठ्याने बोलायचं. मी कशी बोलते तसं. पार्टनर म्हणाला की सगळं ऐकणार तुझे इंटरव्ह्यू, त्यामुळे छान करायचं. आणि उत्तर नाही आलं तर घाबरू नकोस, मला किंवा पार्टनरला बिंदास विचार. हा ठीक आहे आई? डिप्टी हाय तर टेन्शन नाही. काय कळलं ना? आई, मी तुझ्याशी बोलतीये. किती गोड दिसतेत. आई, ऑल द बेस्ट. चल सलूट. अगं चल चल, काही नाही. रोहितची तयारी झाली ना इंटरव्ह्यूची? रेवती आंटी, रोहितच इंटरव्ह्यू देणार आहे आणि या चीप मेडने जर काही स्वतःचा शहाणपणा केला तर मी तिला सोडणार नाही. त्या पहिल्यांदा इंटरव्ह्यू देणार आहे, सांभाळून घ्या. हो नक्कीच. पार्टनर पार्टनर, हे बघायला घेऊन आली मी. हे गौरीजी. गौरीची सुवर्ण संधी आहे तुम्हाला उंच भरारी घेण्याची. स्वतःचं कर्तृत्व जगाला दाखवण्याची. श्वेता, हे सगळं झालं ना की मला गौरीची दृष्ट काढायची आठवण करा. हो नंदाई. चला मग करूया सुरुवात. या बसा. आकाश, माईक दे त्यांना. नमस्कार गौरीजी. तुमची ही मुलाखत बिझनेस आयडल ह्या मासिकेत छापली जाणार आहेत. शिवाय आमच्या ऑनलाईन व्हिडिओ चॅनलवर देखील हा व्हिडिओ अपलोड केला जाईल.
मुलाखत एका असामान्य काम करणाऱ्या सामान्य स्त्रीची, गोष्ट अगरबत्तीमधून दरवळणाऱ्या यशाच्या सुगंधाची, तुमची गोष्ट. तर मग गौरीजी, मला सांगा, तुम्ही नक्की काय काम करतात? मी या पैठणकरांच्या घरात मेड आहे. ओके. नेमकी या व्यवसायाची कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? वर्षभराची ऑर्डर देऊन टाका यांना. रोहित सर, मी ऑर्डर घेते. कराल ना माझी मदत या कामात? करूया ऑर्डर पूर्ण. बघूया एक दिवस वेळ लागून काय होतंय. मी पण सांगताय ना, अगरबत्तीच्या बिझनेसची आयडिया नक्की तुम्हाला कशी सुचली? मला माफ करा, मला काहीच सांगता येणार नाही, कारण हा बिझनेस माझा नाही आहे. हा व्यवसाय रोहित पैठणकरांचा आहे. मी या बिझनेस मधून बाहेर पडते. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही त्यांना विचारा. ही कल्पना माझी नाही आहे, त्यांची आहे. गौरी, अगं काय बोलतेस तू? गौरीजी, तुम्ही ऐका ना, मला घरातली खूप काम आहेत. तुम्ही रोहित सरांची मुलाखत घ्या. मी आलेच.
काय केलं तुम्ही? आता कुठे तुमच्या व्यवसायाला ओळख मिळत होती, थोडंफार का होईना यश मिळत होतं, लोक तुमच्या दारात तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आली आहेत, ज्यामुळे तुमच्याच व्यवसायाला फायदा होणार, आणि तुम्ही काय केलं? तो व्यवसाय रोहितच्या नावावर करून टाकला. समजता कोण तुम्ही स्वतःला? इतरांसाठी त्याग करायची फार हौस आहे का तुम्हाला? का केलं तुम्ही असं? तुमच्यासाठी पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांवर पाणी फिरवलं तुम्ही. गौरीजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला काय वाटतं तुम्ही फार महान कार्य केलंय? नाही. आज तुम्ही जे वागलात ना, त्याचा एक दिवस पश्चात्ताप होईल तुम्हाला.